नमस्कार. महामृत्युंजय मंत्र आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत, नेहमीच ऐकत आलेलो आहोत. घरात एखादा रुग्णशय्येवर पडला की त्याच्या लवकर बऱ्या होण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. मग इतक्या लोकांना बोलवा, 100 लोकांच्याकडून करा, 108 लोकांच्याकडून करा, सहस्त्रावर्तन करा, लक्षावर्तन करा असं म्हटलं जातं. आणि मग त्या महामृत्युंजय मंत्राचा जप केला की मृत्यू टाळता येतो असा आपला सगळ्यांचा एक समज आहे. माझा स्वतःचा मी अनुभव सांगतो. माझे आजोबा कर्करोगाने ग्रस्त होते. म्हणजे ते घशाचा कॅन्सर त्यांना झालेला होता आणि डॉक्टरांनी त्यांचे शेवटचे काही दिवस सांगितले होते. माझ्या आजीचा आग्रह होता की आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करूया. आम्ही काही ब्राह्मणांना महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगितला आणि जप सुरू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आजोबा वारले. माझ्या मनात प्रश्न पडला की असा मृत्यू आजोबांना का आला असावा महामृत्युंजय मंत्राचा जप करून सुद्धा. तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मला जे समजलं तेच तुमच्या समोर मांडतोय. महामृत्युंजय मंत्राचा जप म्हणजे मृत्यू टाळणे नव्हे. हे यासाठी म्हणतोय की रावणाला जेव्हा दीर्घकालीन तपश्चर्येनंतर अमर व्हायचं होतं, म्हणजे त्याने अगदी कैलासाच्या खाली हात घालून कैलास उचलून घेऊन जायचं ठरवलं होतं आणि मग भगवान शंकरांनी आपल्या पायाने कैलास दाबला आणि रावणाचा हात अडकला आणि हात अडकल्यावर रावणाने तो हात सोडविण्यासाठी भगवान शंकराची स्तुती केली. तो शिवतांडव स्तोत्र, ते शिवतांडव स्तोत्र आलं. रावणाला अमर व्हायचं होतं. देवाने आशीर्वाद दिले होते, प्रचंड शक्ती बहाल केली होती, सगळं केलं होतं, होतं आलं. शेवटी भगवान विष्णूने प्रभू रामाचा अवतार धारण केला आणि रावणाला संपवलं. हिरण्यकश्यपूनही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून असंच अमरत्वाचं वरदान मागितलं होतं. ब्रह्मदेव म्हणले अमर करता येणं शक्य नाही. ते म्हणलं ठीक आहे, मग मला जरा वेगळं वरदान द्या. मला ना कोणी आकाशात मारू शकेल, ना जमिनीवर मारू शकेल, ना प्राणी मारू शकेल, ना देव मारू शकेल, ना दानव मारू शकेल, ना मनुष्य मारू शकेल, ना मी दिवसा मरेल, ना मी रात्री मरेल, ना मी घरात मरेल, ना घराच्या बाहेर मरेल, ना मी रात्री दिवसा रात्री सगळं मागून झालं. आणि त्याला वाटले की आता संपलं, आता काय मारणार. मग हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी अर्धा नर अर्धा सिंहाचं रूप घेऊन, स्वतःच्या मांडीवर घेऊन, घरात नाही, घराच्या बाहेर नाही, उमऱ्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध झाला. बघा, हिरण्यकश्यपूलाही अमर होता नाही आला. कालयवन असंच अमरत्वाचं वरदान घेऊन आला होता. भगवान श्रीकृष्णाने त्याला मुचुकुंद राजाच्या समोर नेऊन मारून टाकला. कंसाला देखील अशीच ताकद आली होती आणि आपल्याला कोणी मारूच शकणार नाही असं वाटलं होतं. आकाशवाणी झाली, वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल, आणि 8व्या पुत्राने येऊन कंसाचं संपवलं. मृत्यूवर विजय कोणालाच मिळवता येत नसतो हे पुराणातील सगळ्या कथांच्या मधून आम्ही ऐकत आलो. म्हणजे तरीही आम्ही विश्वास ठेवतो की महामृत्युंजय मंत्राचा जप करून आम्हाला विजयी होता येतं. बरं, ही वाईटांची गोष्ट झाली. जरा चांगल्यांचा विचार करून बघूया ना आपण. म्हणजे नुसताच राक्षसांचा विचार काय करायचा, जरा चांगल्यांचा विचार करूया. भगवान रामचंद्रांनी अवतार घेतला आणि जेव्हा अवतार कार्य संपलं, काळानं येऊन सांगितलं की आता निघावं लागेल, तेव्हा शरयूमध्ये स्वतःला प्रवाहित करून भगवान रामचंद्रांनी स्वर्गारोहण केलं होतंच की. लक्ष्मणाचा त्याग करून शरयूमध्ये जायला लावलं होतंच की. भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं तेव्हा किती एक मुसळाचा दांडा त्या सांबानी आपल्या पोटात मुसळ ठेवलं. मग हेच तुझा नाश करील म्हटलं. मग ते मुसळ काढलं, ते फोडलं, ते समुद्रात टाकलं. मग समुद्रात त्या मुसळाची एक आडी होती, ती एका माशानं गिळली, ती एका कोळ्याला सापडली. मासा चिरताना ती गुल लोखंडी भाग त्याला सापडला. त्यानं एका लोहाराला दिला, लोहाराने त्यापासून बाण बनवला, तो बाण एका शिकाऱ्याला दिला. त्या शिकाऱ्याने झुडपात बसलेल्या प्रभू श्रीकृष्णाला बघितलं, त्याला वाटलं की प्राणीच आहे म्हणून त्यानं बाण मारला आणि तोच बाण लागून नेमका कृष्णाचा अवतार कार्य संपावं. किती प्रयोजन आहे बघा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं होतच, मर्त्यजीवामध्ये आलेल्या देवालाही परत जावं लागलंय. इच्छा मरणाचं वरदान मिळालेल्या पितामह भीष्मांना सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे का होईना परत जावं लागलेलं होतं. मग
जेव्हा रामाला टळलं नाही, कृष्णाला टळलं नाही, पितामह भीष्माला टळलं नाही, ना कोणत्या राक्षसाला मरण टळलं, असं मरण आम्ही टाळू शकतो का? जे देवाच्या प्रचंड भक्ती करणाऱ्या राक्षसाच्या भक्तांच्या मनामध्ये नाही, तर मग ते आम्ही टाळू शकतो का? आणि अशा आवर्तनांनी, अशा सहस्त्र वेळेला म्हणण्यानी, लक्षावधी वेळेला म्हणण्यानी आमचं मरण टळणार आहे का, हाच प्रश्न आहे. जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल की महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मरण टळतं, तर ते खोटं बोलत आहे. मरण टळत नसतं, मरणाला टाळता येत नाही, कारण मरण हे अंतिम सत्य आहे. मग महामृत्युंजय मंत्रच खोटा आहे का? तसं काय आहे का त्या महामृत्युंजय मंत्रच खोटा आहे? कोणीतरी घुसळलाय, कोणीतरी पोट भरण्यासाठी व्यवस्था केली आहे, असं काही आहे का? तसंही नाही. महामृत्युंजय मंत्र त्याचा अर्थ नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे भगवान शिवाच्या साठीचा तो मंत्र आहे आणि त्यात असं म्हटलं जातं की हे देवा, मी पक्व फळाप्रमाणे गळून पडणार आहे आणि पडलो तर पडलो. पक्व फळ, पिकलेलं फळ जसं गळून पडतं, मातीत मिसळतं आणि त्या मातीत त्याचीच बीज पुन्हा उगवतात, अंकुरतात, त्याचं झाड होतं आणि त्यापासून पुन्हा फळं येतात, तसं माझं आयुष्य होणार आहे. माझं फळ पिकलं की ते गळून पडणार आहे आणि मीही त्याच मातीत पुन्हा रुजून येणार आहे. पुन्हा रुजून येण्याची संकल्पना आहे. वय झालं की संपावं लागतं आणि पुन्हा रुजून यावं लागतं, ही पुन्हा रुजून येण्याची संकल्पना आहे. मी पुन्हा येणारच आहे, म्हणजे मी पुन्हा येईन हा विश्वास असेल, तिकडे जाऊ नका, मी पुन्हा येईन कडं, मी इकडचंच मी पुन्हा येईन सांगतोय. मी पुन्हा येईन हा विश्वास असेल तर गळून पडण्याला घाबरायचं कशासाठी? कशासाठी घाबरायचं? अरे येऊ देत ना, मरण येणार आहे तर. येणार असेल मरण तर येऊ द्यावं. ती फार छान कविता आहे पडगावकरांची. येणार असेल मरण तर येऊ द्यावं, त्याचं स्वागत करावं. त्याला म्हणावं, चल ये, मी तुझ्या स्वागताला तयार आहे. अरे घाबरतो कोण तू येणार आहेस म्हणून? ते गाणं माहित आहे, वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानातून उसळे तलवारीची पात. मरण येणार आहे हे माहित आहे, पण माझ्या प्रभूंनी, माझ्या स्वामींनी सांगितलंय, शिवरायांनी सांगितलंय की त्याला कापून आण. आणि निघाले हे 7 जण, शत्रूच्या सैन्यावरती तुटून पडले, अक्षरशः सपासप कापू लागले. त्यात ते मृत्युंजय होते, लक्षात घ्या. मरण येणार आहे, कवच कुंडल काढून द्यायची आहेत, हे माहीत असतानाही जो देतो ना, म्हणून कर्णाला मृत्युंजय म्हणतात, हे लक्षात घ्या. मृत्युंजय म्हणते काय? ज्याच्या मनातलं मृत्यूचं भयच संपून गेलाय, तो येणार आहे आणि मला संपविणार आहे याचं भयच संपून गेलं आहे, आणि जो मृत्यूचं खुल्या दिलाने स्वागत करतो आहे तो मृत्युंजय आहे. आणि तोच तो मंत्र आहे की मी मृत्यूचं खुल्या दिलाने स्वागत करतोय. आणि तोच मंत्र म्हणून आपण लक्षात ठेवला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे. आता पुढचा प्रश्न येतो, अनेक ब्राह्मणांच्या करवी, अनेक लोकांच्या करवी याची सहस्त्रावर्तन का करायची? उच्चारवानं का म्हणायचं? कशासाठी म्हणायचं हा मंत्र पुन्हा पुन्हा? कसली जाणीव करून द्यायची आम्हाला? तर ज्याचा मार्ग आता मृत्यूकडचा सुरू झाला आहे त्याला उच्चारावात या समाजातील अनेक मंडळी एकच सत्य सांगणार आहेत की तुझी वाटचाल आता मृत्यूकडे सुरू झाली आहे. अकराळ विक्राळ मृत्यूचं रूप कदाचित तुला अकराळ विक्राळ भासण्याची शक्यता आहे. त्याला अकराळ विक्राळ नको समजू. तो काय तुला पराभूत करणार आहे? अरे तो देव जन्माला घालतो, त्याच्या हातात जन्म मृत्यूचा खेळ असेल तर मृत्यूला घाबरण्याचं काय कारण? तो फक्त देवाची आज्ञा पाळतो आहे. खुल्या दिलाने स्वागत कर. ज्याला घाबरायचंय त्याला घाबरलं नाही ना की समोरच्याचा पराभव होतो, लक्षात घ्या. गुंड तुमच्यावर चाल करून आला आहे आणि त्याला म्हणताय तुम्ही ये, मी तुला नाही घाबरत, तेव्हा गुंडाचा पराभव होतो, हे लक्षात घ्या. मृत्यूचं स्वागत तुम्ही जेव्हा कराल तेव्हा भय घालणाऱ्याचा पराभव होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून उच्चारावात तू पुन्हा येणार आहेस हे सांगणारे लोक असले पाहिजेत. त्याने सांगितलं पाहिजे की मृत्यूला घाबरण्याचं कारण नाही. हाच तर आहे आपण म्हणत असलेला महामृत्युंजय मंत्र.
आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.